भरपूर जण भुंगा सोबत गाडी खेळायची, काय वाटतं? खेळू ना गाडी, तर आम्हाला पण ते खेळायची, आम्ही काय थोडी घरी बसणार आहेत. असं नाही आहे ना, एक मैदान पळायचं आणि लगेच वरती जायचं घाटावरती, परत यायचं 4 मैदानानंतर ना मग 10 पैरे करायचे आणि पळायचं, हे धंदे नाही. आम्ही रोगबाई ठोकवाली माणसं आहेत प्रत्येक. पण माझा नियम आहे, जर मला डिवसला तर मग मी पण नाही सोडत. मग माझ्या मागं लागू नका. मी प्रेमामध्ये तुम्ही हात जोडले तर मी साष्टांग नमस्कार घालाल, पण तुम्ही रे केला तर मी कार्य करायला लगेच मोकळा असतो. एक एक प्रकारची माणसं आहेत, लय वेगवेगळी माणसं आहेत. आपल्याबरोबर राहून पण आपल्या विरोधात कट रचणारी पण माणसं आहेत, आणि आपल्यासोबत असून आपल्या विरोधाची हात मिळवणारी पण माणसं आहेत. कारण की बघा, बैलगाडी क्षेत्र लय विचित्र आहे. मी घोटचा सर्जा आणि मेहरबान ही 100% लढत असेल. येणाऱ्या आता मैदानं चालू होतील, आपली मैदानं चालूच आहेत. कुठलं तरी एक मैदान बघून मी स्वतः त्यांना फोन करेल की बाबा तुम्हाला लढत करायचे, चला आपण लढत करूया ना. आणि म्हणजे भरपूर कमेंट्स होते की विठ्ठल नाना आणि मिलिंदांचा काही वाद झालाय का? आणि गेल्यासारखं भुंगानी दाखवून दिलं का भुंगा कधीच कोणाला नाराज करणार नाही. कारण की जी सेमी ठरली त्या सेमीमध्ये टॉपचे सगळे नंदी होते. घोटचा सर्जा होता, आपण ज्याला देव मानतो बकासूर होता, निंबाळकर सरांचा जो सर्जा होता, आपले संतोष शेठ तोडकर यांचा सर्जा होता, आपला बलमा. आपलं मुंबईचं क्षेत्र चालू आहे, मुंबईमध्ये बरेच जण वाट पण बघतात. नमस्कार दादा. नमस्कार. घाट गाजवला आणि लगेच मुंबईमध्ये रवाना केला. आर्या मिलिंद शेटपाट यांचा भुंगा मुंबईमध्ये दाखल झाला. कसं काय नियोजन झालं मुंबईमध्ये होतं लगेच? काय नाही, सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि काल तुझ्या चॅनलतर्फे काल तुझा वाढदिवस होता, वाढदिवसाच्या पण लाख लाख शुभेच्छा. भुंगा पश्चिम महाराष्ट्रामधले जी आपली सगळी भुंगाची मानणारा जो वर्ग आहे, भुंगाचे फॅन्स आहेत. बरेच जणांचे फोन चालू होते का दादा भुंगा इकडे 3 फेऱ्याला पळायला पाहिजे. मग सगळ्यांची इच्छा होती आणि आमची सगळी मंडळीची पण इच्छा होती, म्हणून भुंगा तिकडे पाठवला होता. आणि चांगला तिकडे भुंगाने आमचा सगळा मान सन्मान आणि भुंगावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीचा या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आणि भुंगाने चांगला आम्हाला गुलाल पात्र ठरला आणि सगळ्यांना खुश केला. आणि परत आम्ही मुंबईचा क्षेत्र इकडे परत पळायला इकडे दाखल केलं भुंगाला. आपण बघतो तिकडे 2च मैदानं पळलं, एका मैदानामध्ये 2 नंबरचा मानकरी आणि दुसऱ्या मैदानामध्ये 4 नंबरचा मानकरी. म्हणजे जे गुलाल पाहिजे होते ते गुलाल तुम्हाला तिकडे मिळून दिलं, कसं वाटतं? तो त्याच्या पळाच्या जोरावरती हे सगळं सिद्ध करतो. जसं मुंबईमध्ये पळतो तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तो मागे पण त्यांनी भरपूर असे मैदान गाजवले होते. आणि आता जाऊन पण त्यांनी चांगल्या मैदानाने प्रत्येक मैदानामध्ये तो आता दोन्ही मैदानामध्ये गुलालाला पात्र ठरला होता. आम्हाला त्याच्यामध्येच आम्ही सगळे समाधान आहेत, कारण की मैदानामध्ये गेल्यानंतर आपल्या नंदीवरती गुलाल पडतो, त्याच्यामध्येच आम्ही सगळे खूप समाधानी आहेत. जेव्हा सेमी झाली तेव्हा सुनील मोरेंनी पुकारलं की एकही शर्यत न हारणारा हा मुंबईचा छोटा वाजतात भुंगा, तेव्हा कसं वाटलं? आता खूप मनाला बरं वाटलं, कारण की ज्या नंदीची जीवापाड आपण प्रेम करतो ज्या नंदीवरती, आणि ज्या नंदीची स्वतःच्या जीवावरती त्यांनी सिद्ध केलं आहे, आणि दुसऱ्याच्या तोंडामधून समालोचकांच्या तोंडामधून त्याची स्तुती ऐकल्यानंतर सर्व त्याच्यावरती केलेले कष्ट, त्याच्या मागे केलेली मेहनत सगळ्यांचा रिझल्ट तेव्हा मिळतो आणि सुंदर वाटतो. कारण की संपूर्ण महाराष्ट्र तो मैदान बघत असून त्याच्यामध्ये समालोचन आपल्या नंदीची स्तुती करतो, आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या जोरावरती ते कमवलेलं आहे. कारण की या सीझनला भुंगाने एकही असा कुठलाही मैदान असं नसेल का तिथे भुंगा गेला आणि पळाला नाही आणि पळून गुलाल पात्र ठरला नाही, असं कुठलंच मैदान नाही आहे. मुंबई असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, या सीझनला भुंगा कुठलाच एक पण मैदान भुंगाचा गुलाल पडला नाही. आता चांगलं तिकडे घाटावर पळलं होता, पण मुंबईमध्ये लगेच आले तुम्ही, तिकडे असं थांबले नाही, याचं काय कारण आहे? नाही काय, तिकडे फक्त तो एकच मैदानासाठी गेला होता भुंगा. 22 तारखेचा जो ट्रॅक्टरचा मैदान होता तोच एक मैदान पळायचा होता. कासेगावचं काही आमचं नियोजन नव्हतं, पण तिथेच बैल बाजूला कासेगावमध्ये आपली मंडळी होती, शार्दूल, त्याची पूर्ण तो ग्रुप, सगळ्यांची इच्छा होती का दादा आता आमच्या गावातलंच मैदान आहे, त्या गावातच पळायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी हट्टाखातीर आमची सगळी मंडळी होती, त्यांचे सगळ्यांचं चालू होतं आता दादा एक मैदान आपण करून जाऊ. तो पण मैदान केला आणि लगेच, कारण की आपलं मुंबईचं क्षेत्र चालू आहे, मुंबईमध्ये बरेच जण वाट पण बघतात आहे भुंगाशी, त्याच्यामुळे काय जास्त दिवस तिथं ठेवून फायदा नाही. आपल्या इथलं क्षेत्र चालू आहे, नंतर पावसाळ्यामध्ये वरती जाणारच आहे
आणि परत तिकडे तो पळणार आहे. आपलं क्षेत्र चालू आहे इकडे मुंबईचा बिनजोडचा, तर आपण मुंबईला. आणि आता मुंबईचे पण बिनजोडचे चांगले चांगले मैदानं पडले आहेत. आता 31 तारखेला आपला एकविरा केसरी आहे, परत आपला आमदार साहेबांनी ठेवलेला थारचं मैदान आहे. परत आता त्या दिवशी मी बघितलं आपले शहापूरला यांनी शहापूरला पण मैदान ठेवलं, 3 लाख रुपये बक्षीस आहे. चांगली चांगली मैदानं पडलेत, चांगली चांगली नंदी पळायला येतील. आज आपल्याला अभिमान पाहिजे, कारण की मुंबईसारख्या नगरीमध्ये बिनजोडच्या क्षेत्रामध्ये असे मोठे मोठे नंदी यायचे. पण आज तुम्ही बघा ह्या मैदानाच्या ह्याच्यामध्ये इकडच्या लोकांना पण असे मोठे मोठे नंदी बघायला भेटतील. लखन झाला, आता त्या दिवशी आपल्या ह्याच्यामध्ये पळाला देवा झाला, म्हणजे संभाजीनगर झाला, नाशिक झाला, परत आपला विदर्भातले 40 गावचे आता बकासूरसारखा आपला नंदी झाला. म्हणजे या नंदीनं बघण्यासाठी लोक आतुरता ठेवतात मुंबईचे, आणि तेच नंदी मुंबईमध्ये पळायला येतील. एक मुंबईच्या लोकांना पण वेगळा आनंद होईल. ही संकल्पना कर्जतची आपली सगळी कमिटी, कर्जतची सगळी आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या माध्यमातून झालेली प्रेक्षकांना आनंद. कारण की आपण जो क्षेत्र करतो त्याच्यामध्ये आपले नंदी पळत असतील तर प्रेक्षकांना आपण एक आनंद देण्याचा प्रयत्न करतो, आणि तोच आनंद ह्या सगळ्या मैदानामध्ये प्रेक्षकांना घ्यायला भेटेल. आणि खूप सुंदर हे सगळे मैदानं होतील. भरपूर जण बुंगा सोबत गाडी खेळायची, काय वाटतं? खेळू ना गाडी, तर आम्हाला पण ते खेळायचे. आम्ही काय थोडी घरी बसणार आहेत. असं नाही आहे ना, एक मैदान पळायचं आणि लगेच वरती जायचं घाटावरती, परत यायचं 4 मैदानानंतर मग 10 पैरे करायचे आणि पळायचं, हे धंदे नाही. आम्ही रोगबाई ठोकवाली माणसं आहेत. प्रत्येक मैदानामध्ये जाणार, प्रत्येक मैदान. फक्त आमच्या थोडे वेगळं नियोजन असतो. काही लोक मैदानामध्ये आम्ही गेल्यानंतर असे बोलतात का बाबा तिथे येता नाव देत नाही. आम्ही कशाला नाव देऊ? आम्हाला जी लढत करायची ती मोठीच करायची असते. आमच्या नावावरती येतील, 21,000वरती फिरवतील आणि जबरदस्ती काहीतरी कट रचतील आणि काहीतरी कारस्थान करतील, पण ते जमणार नाही ना. आम्ही आल्यानंतर जी लढत करणार ती प्रेक्षकांना आनंद होईल अशीच लढत करणार, आणि आम्ही आमच्या पद्धतीत लढत करणार. तर कोण काय बोलेल आणि त्यांच्या मनानुसार आपण वागायचं आणि करायचं. आणि जर प्रेक्षकांना मोठी लढत बघायची तर तुमच्या कमेंट्सद्वारे त्यांनी बिंदास टाकायचं. का आज मध्यंतरी पण बघत होतो का घोटचा सर्जा आणि मेहरबान ही 100% लढत असेल. येणाऱ्या आता मैदानं चालू होतील, आपली मैदानं चालूच आहेत. कुठलं तरी एक मैदान बघून मी स्वतः त्यांना फोन करेल का बाबा तुम्हाला लढत करायची, चला आपण लढत करूया. कारण की ही प्रेक्षकांना लढत बघायची आहे. घोटचा सर्जा आणि मेहरबान ही पण लढत आपण करूया, कारण की ही सगळी भाऊभाऊ आहेत सगळे, आणि आपली मैत्रीची लढत असते. त्याच्यामुळे प्रेमासाठी, प्रेमाखातीर मनामध्ये कुठलं असं न काय ठेवता, किंवा त्यांनी मला फोन केला तरी मी लढत करायला तयार होईल. असं नाही का कुठंतरी नका, या मैदानात नको, त्या मैदानात नको. आता मैदानं पडतात, हे चांगलं मैदान आहेत. ज्या टायमाला चांगलं अशी मोठा नामांकित मैदान असेल त्या टायमाला प्रेक्षक वर्ग जास्त जमेल, तिथे 100% ही लढत करण्याचा आपण प्रयत्न करेल. मी स्वतः फोन करेल. आता या यूट्यूबमार्फत त्यांच्यापर्यंत मेसेज जात असेल, त्यांनी मला फोन केला तरी मी लढत खेळायला तयार होईल. असं कुठं थांबणार नाही, कारण की आम्ही जी खेळतो ती प्रेक्षकांसाठी खेळतो, आणि त्यांच्या आनंदासाठी जर आम्हाला लढत लोकांना दाखवायची तर 100% आम्ही ही लढत मेहरबान आणि घोटचा सर्जा आणि इकडे आपली A1 जोडी, जिला महाराष्ट्राने नाव दिलं आहे, सगळ्यांनी तिला A1 जोडीचं नाव दिलेलं आहे, ती A1 जोडी 100% पळणार. पण माझ्या रक्तात, माझ्या बाबांच्या रक्तामध्ये, माझ्या आजोबांच्या रक्तामध्ये, त्याच्यानंतर आम्ही दोघे भाऊ आहेत, आमच्या रक्तामध्ये हा बैलगाडीचा छंद हा रुजलेला आहे, मातीतला छंद आहे. त्याच्यामुळे हा छंद आम्हाला सुटत नाही. तो आता त्या दिवशी 6:30-7ला मी स्वतः निघालो. माझा मित्र होता बदलापूरचा समीर मेहर, आम्ही दोघांनी लगेच डिसाईड केलं, दोघं निघालो, मैदानात हजर झालो आणि आनंद गेला. आणि गेल्यासारखा भुंगानी दाखवून दिलं का भुंगा कधीच कोणाला नाराज करणार नाही. कारण की जी सेमी ठरली त्या सेमीमध्ये टॉपचे सगळे नंदी होते. घोटचा सर्जा होता, आपण ज्याला देव मानतो, बकासूर होता, निंबाळकर सरांचा जो सर्जा होता, आपले संतोष शेठ तोडकर यांचा सर्जा होता, आपला बलमा होता. असंख्य नंदी होते त्याच्यामध्ये, खूप चांगले चांगले नंदी होते. त्याच्यामध्ये एवढी मोठी लढत घेऊन भुंगाने विजय प्राप्त केला, आनंद झाला. ते पण नंदी पळतात, ते अखंड महाराष्ट्र त्या नंदींवरती प्रेम करतो. बकासूर प्रेमी मी पण आहे, पण ते मी बकासूरला हरवलं म्हणून आनंद व्यक्त केला पाहिजे असं काय नाही. तो माझा प्रेमाचा नंदी आहे, संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावरती प्रेम करतो, त्यामधला मी पण एक आहे. पण कोणाला हरवायचा आणि जल्लोष करायचा
तर त्याच्यानंतर त्यांनी जल्लोष केला तर मग आपल्याला पण सहन झाला पाहिजे, म्हणून काय नाही आनंद झाला, प्रेक्षकाने आनंद घेतला त्या सेमीचा आणि आम्हाला पण मजा आली त्या सेमीची बघायला. दादा जेव्हा ही सेमी निघाली सगळी टॉपचे नंदी होते त्याच्यामध्ये, तेव्हा मनामध्ये काय चाललं होतं का? काय नाही, 6 सेमी मी स्वतः ऑनलाईन बघत होतो. 6 बऱ्याचशा फक्त एक लखन आणि मथुरची गाडी निघाली होती. पण ज्या टायमाला 6वा सेमी अर्धा झाल्यानंतर मी पोरांना सांगितलं होतं का जेवढे नंदी आहेत टॉपचे पळालेत ते सगळे आपल्या सेमीत आहेत, तयारी चालू करा आता. मग आणि शेवटी कड लागला असता तर थोडकी आणखीन चांगली मजा आली असती. ठीक आहे, नशिबाने ती मधीत गाडी निघाली. पण मला कडेला पळायला लय मजा येते, कारण की भुंगा हा कडेचा पब्लिकचा ओरिजिनल भाष्य आहे. कारण की कडेला तो किती पळतो आणि किती स्पीड लावतो ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मधीतून पळायला आनंद झाला. आणि सांडू मेस्सरी त्यांची संपूर्ण टीम त्यांचं पण अभिनंदन करेल, कारण की टायमावरती लगेच मला पायऱ्यासाठी होकार केला आणि त्याही नंदीने चांगला स्पीड लावला. त्याही नंदीची चर्चा भरपूर झाली. आज भरपूर जणांचे मला पण फोन येतात का चांगला नंदी आहे, चांगला स्पीड लावतो, दादा मुंबईला एकदा उतरा. पण 100% मी त्यांना रिक्वेस्ट करेल, येणाऱ्या 8 तारखेला तोही नंदी मुंबईला पळायला येणार आहे. खूप चांगले चांगले नंदी 8 तारखेला पळायला येणार आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्या सगळ्यांचा आनंद घ्या, पण मुंबईला त्यांच्याशी चर्चा करून आपण त्याला एकदा मुंबईला पण पळवायला एकदा उतरूया बिनजोडला. दादा ना आणि म्हणजे भरपूर कमेंट्स होते की विठ्ठल नाना आणि मिलिंदांचा काही वाद झालाय का? काहीच वाद नाही, कशाला काय वाद, मी मागे पण बोललो होतो वाद वगैरे काय नाही. नानांची आता बघा तिथे नियोजन त्या बैलाचा केला होता आणि एकच मैदान फक्त गेलं होतं, म्हणून त्या कासेगावच्या बाजूलाच 15 किलोमीटर होती. कारण की मला स्वतःला माहिती आहे प्रवास केल्यानंतर मुंगा काय करतो, त्याच्यामुळे मला त्याचा अंदाज आहे. म्हणून मी त्याच्यामुळे नानांचा तिकडून 80 किलोमीटर 90 किलोमीटर प्रवास होता, म्हणून मी एकच मैदानासाठी गेलो होतो आणि तिथे नंदी उतरवलं होतं. पण आता काय कारण असतं तो रद्द झाला, म्हणून तिथेच बैल आता बोललो त्या धावणीला बैल होता, म्हणून 2 दिवसांमध्ये कशाला परत तिकडे हे करायचं. पण काय असं काय हे नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% नाना आणि भुंगा हे समीकरण जुळून येईल आणि मैदानामध्ये दिसेलच. दादा मुंबईचं प्रत्येक मैदान बिनजोडचा असतो, ते प्रत्येक मैदानामध्ये तुमची उपस्थिती असते आणि एक नाही तर 2 शर्ती खेळून जाता. आपल्याला आवड आहे आणि ते मी मगच बोललो ना का एक मैदान करायचं आणि इकडे पळायचा तिकडे पळायचा थांबून राहायचा ते काय नाही. आपला क्षेत्र चालू आहे तोपर्यंत भुंगा, मिलिंद पाटील, सैराट, पहिले भुंगा नव्हता पण आमचा काल आम्ही सैराट पण काल मैदानाला चिंचोलीला गेलो, सुंदर अशी लढत झाली, चांगला विजय प्राप्त केला, सुंदर पळतो. असं नाही आहे का, आम्हाला प्रत्येक मैदानाला जायला आवडतं आणि लढत पण करायला आवडते. दादा आता येणार पुढचं नियोजन कसं असं मुंबईचा? येणाऱ्या पुढचं नियोजन आता थोडी तब्येत थोडी डाऊन आहे भुंगाची, कारण की त्या दिवशी पण मी भुंगाला कळालं नाही आम्हाला, पण मी पण मैदानातून डायरेक्ट मैदानात गेलो होतो. तर त्या दिवशी थोडा ताप होता बैलाला, रात्री जेव्हा बैल घेऊन गेलो तेव्हा बैलाला मग थोडं औषध वगैरे केलं, थोडी तब्येत डाऊन होती, म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच बैल भरला आणि इकडे घेऊन आलो. कारण की इकडे तिकडे पण डॉक्टर वगैरे भरपूर असतं, पण आपल्या देखरेखीमध्ये सगळ्या ज्या गोष्टीत त्या झाल्या तर बऱ्या वाटतं, म्हणून त्याला इकडे आणला. आणि इकडे आता थोड्या टायमामध्ये डॉक्टर पण येईल, एकदा चेकअप करून जाईल का वाटलं का बाबा ताप वगैरे असतं तर मग इंजेक्शन वगैरे देऊन, नाही तर मग आपला नॉर्मल पण आराम थोडा देण्याचा विचार केला आहे. येणाऱ्या जर 8 तारखेच्या पहिला जो भुंगा व्यवस्थित वाटला तर 8 तारखेचं मैदान करणार, नाही तर मग मागच्या टायमाला पण कर्जतचं मैदान आम्ही थांबलो होतो, आता पण थांबणार. कारण की शेवटी तो फ्रेश असला आणि त्याच्यामध्ये जर पळण्याची क्षमता असेल तरच तिथं मैदानाला आपण पळू, नाही तर मग आपण त्याला आतमध्ये आजार आहे आणि आपण त्याच्यावरती काहीतरी आपली शो शायनिंगसाठी आपला नंदी तिथं घेऊन जाणार आणि पळवणार आणि त्याला त्रास होणार, तर मग ते मला कुठलं मनाला पटत नाही. मैदानं खूप येत राहतील आणि येत जातील, पण आपला नंदी फ्रेश असला तर 100% तिकडे नियोजन करू आणि त्या मैदानाला पळू. बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो, ती माणसं ओळखायला भेटतात. तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणतं क्षण आलं आहे का, काय सांगा? खूप माणसं, एक एक प्रकारची माणसं आहेत, लय वेगवेगळी माणसं आहेत. आपल्याबरोबर राहून पण आपल्या विरोधात कट रचणारी पण माणसं आहेत आणि आपल्यासोबत असून आपल्या विरोधाशी हात मिळवणारी पण माणसं आहेत. कारण की बघा बैलगाडी क्षेत्र लय विचित्र आहे. मी सुरुवातीपासून सांगतो, प्रेमाने बघितलं तर प्रेमाने, जर रागाने बघितलं तर रागाने. खूप काय या बैलगाडी क्षेत्रामध्ये शिकायला पण भेटतं आणि खूप काय बघायला पण भेटतं. म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये संयम, शांतता ठेवूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यांची संबंध बनवून, कोण आपल्याबरोबर कट रचतोय हे कोणाच्या मनामध्ये काय याच्याकडे लक्ष द्यायचं ना, आपलं मन साफ ठेवायचं आणि सगळ्यांशी हसून खेळून लढत पण करायची आणि विरोधात पण पळायचं आणि एकत्र पण पळायचं आणि मिळून राहायचं. बघा कुठलं मनामध्ये न काय राग ठेवता,
आज मुंबईचं क्षेत्र असं झालं का बाबा एकदा भुंगाने हरवलं तर कधी भुंगाला हरवूया ह्याच्या मागे जास्त लागला. तुम्ही हरवा, तुम्ही 100% तुम्ही नियोजन चांगलं करा, काय हे करा, पण आपल्यामुळे काहीतरी वेगळ्या काय गोष्टी करून कुठल्या नंदीला त्रास देऊ नका. मी मागेपासून सांगतोय का जे ते वेगवेगळे कारस्थानं करून जर येतात ना, एकदा त्यांच्या नंदी लागतो, पण त्याच्यानंतर 10 नंदी घ्या, त्यांच्या दावणीला यश मिळत नाही. कारण की कोणाचं वाईट करून आपलं घर सजून उपयोग नाही आहे. कोणाचं चांगलं करा, तुमच्या आयुष्यात चांगलंच होईल. मी या सगळ्या गोष्टींना कधी मानत नाही आणि याच्या पुढे कधी मानणार नाही. खूप काय आता बघा, मी पण खूप शर्ती हारलेला माणूस आहे. असं नाही आहे का बाबा खूप शर्ती मी जिंकलोय आणि माझ्याकडे काहीतरी मोठी यंत्रणा आहेत, असा काहीच नसतो. फक्त हा भ्रम आहे. हा भ्रम आहे. भ्रमामध्ये कुठले जाऊ नका. आपलं बैलांवरती मेहनत करा, आपल्या नंदीवरती लक्ष ठेवा. बघा, नानांचे ना माझे संबंध घरातले आहेत, पण मी का नानांची तर नंदी उतरवला नाही त्याचं कारण पण मी सांगितलं का बाबा त्याला प्रवास सहन होत नाही, त्याची लय वेगळी पद्धत आहे. मला माहिती आहे बघा, मी दिवसभर कधी कधी भुंगाच्या जवळ बसलेला असतो, तो किती फ्रेश आहे. आता तुमच्यासारखे माझे मित्रमंडळी आल्यानंतर पण मी तुम्हाला सांगतो आज भुंगा किती स्पीड लावेल आणि काय करेल. ज्या टायमाला मला थोडा डाऊन होतं त्या टायमाला मी लोवालीच गाडी पकडतो, कुठं हाय कुठं करायला जात नाही. आणि जर मला असं वाटलं का आज नंदी माझा फ्रेश नाही आहे, भुंगा नाही फ्रेश, तर मी नेत पण नाही. कोणाची जबरदस्ती नाही की कुठली मी अशी याच्यावरती हप्त्यावरती गाडी आणलेली नाही आहे. ती काय मला रोज पळवायची ना तिचा हप्ता भरा, म्हणजे रोज चालवायची धंद्यावरती ना तिचा हप्ता भरायचा, असं काय नाही. माझा नंदी त्यांनी मला एवढं दिलंय का तो आजपासून बसून राहिला तरी माझी क्षमता आहे त्याला आयुष्यभर पोहोचते. आमचा जपान पण बघा तुम्ही, आमच्या जपाननी मला खूप काय दिलं. आमच्या बाबांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात केलं आहे. त्याच्यानंतर आमच्यात लगेच पाठोपाठ आमचा भुंगा लागला, भुंगानी पण आमच्या बाबांचं नाव महाराष्ट्रात केलं आहे. आम्हाला याच्या पुढे आणखीन काही संपत्ती नाही पाहिजे. मला भरपूर लोकांनी तिकडे विचारले, दादा आज तुमचा 1 नंबर होईल 5. मला बोललो पैशाचा काहीच नाही, आमच्या पाठीवरती आलेला गुलाला आम्हाला खूप महत्त्वाचा आहे. कारण की आम्ही जी मेहनत करतो तिला इथे काहीतरी यश प्राप्त झाला पाहिजे. बाकी पैसा आणि काय नाही. लोकांकडे करोडो रुपये आहेत, अब्जो रुपये असतील, पण दावणीला बैल लागला त्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये किंमत नसते. हा बैलगाडीचा इतिहास आहे. तुम्ही बघा, ज्याच्या दावणीला बैल त्यालाच किंमत आहे. दादा, बैलगाडी क्षेत्रामध्ये जर शांत स्वभावामध्ये राहिला तर लोक फायदा घेतात का? शांत पण बघा, बैलगाडी क्षेत्र प्रत्येक प्रकारचं आहे. तुम्ही शांत राहा, तुम्हाला शांततेमध्ये घेणार. तुम्ही जर कोणाशी जर बोटा घालत बसाल तर मग तुम्हाला प्रत्युत्तर देण्यात शेअरला 1.25 असतोच. असं नाही आहे. बघा, मी नेहमी सांगत असतो का शांत राहा, शांत राहून लढत करा. आता बघा तुम्ही माझी कोणाकोणाच्या, राहुल शेठची माझी लढत होते, काना शेठची माझी लढत होते, परत भरपूर अशा संदीपबाई माझी लढत होते, अशा भरपूर आता आवी शेठची आमची लढत होते. म्हणजे असे मित्राचे आमचे संबंध असताना पण आमच्या लढती होतात, पण ते प्रेमाच्या. आज बघा पूर्ण सीझन जात चालला, पण कुठे तुम्हाला जल्लोष दिसला का? कुठे कोणाला हिणावणं दिसलं का? कुठे काय दिसलं का? कधीच नाही. पण माझा नियम आहे, जर मला डिवसला तर मग मी पण नाही सोडत. मग माझ्या मागं लागू नका. मी प्रेमामध्ये तुम्ही हात जोडले तर मी साष्टांग नमस्कार घालाल, पण तुम्ही रे केला तर मी कार्य करायला लगेच मोकळा असतो. मित्रांनो, समोरच बघता आर्या मिलिंद शेठ पाटील, कोसगाव अंबरनाथ यांच्या दावणीला अजून एक नवीन खरेदी आले. नमस्कार दादा. नमस्कार दादा, हे नवीन खरेदी उतरली, कसं काय नियोजन याचा? काय नाही, हा आपले लक्ष्मण ड्रायव्हर आहेत, त्यांच्या दावणीतून घेतलेला आहे. कारण की पप्पू शेटनी घेतला हा वासरू. त्याची पारख खूप वेगळी असते. भुंगा पण त्याचीच पारख आहे. आणि आल्या आल्या गट पास झाला होता आदातच्या मैदानामध्ये, आणि पुढे येऊन तेजा तासामध्ये उतरला म्हणून तासबाद झाला. पण आल्यासारखा आणि चांगला स्पीड चांगला लावतो. आणि आता घेतला आहे तर पुढं आता ते शेवटी आपली मेहनत आणि कष्ट 100% करेल. अशा अजून 2-3 नंदी आहेत आपले जे आदात आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे का पुढं पण आपल्याला हा क्षेत्र चालवायचं, त्याच्यामुळे पहिलाच घेऊन ठेवलेत आणि चांगला स्पीड लावतो. कारण की लक्ष्मण ड्रायव्हरच्या इथल्या नंदींना पब्लिकची सवय असते. आपण पब्लिकला चांगला पळतो. आता नवीन आहे त्याच्यामुळे जरा थोडा आतून पळू, पण येणाऱ्या काळामध्ये 100% चांगला स्पीड लावेल आणि चांगला पळेल. आपण बघतो की तुम्ही नेहमी बाबांचं नाव टिकवण्यासाठी नवीन खरेदी करता आणि जो प्रयत्न तुमच्याकडनं होईल तो करण्याचा प्रयत्न करता. 100% बघा, आता अर्जुन पण आम्ही घेतला होता. अर्जुननी इथून इथे भले त्या बिनजोड त्याची पडली, पण तिकडे गेल्या लगेच तिसऱ्या दिवशी 1 नंबरचा मानकरी झाला आणि तिथे लाख रुपयाचा बक्षीस पात्र ठरला आणि 1 नंबर केला तिथे कराडला. म्हणजे शेवटी नंदी पळणार आहेत आणि आता लहान आहेत. हा पण खूप लहान आहे आणि अर्जुन पण लहान आहे. अजून 2 नंदी आहेत आमचा. तो पण
खूप लहान आहेत. ते येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये आपल्या इकडचं वातावरण सूट करून येणाऱ्या लास्टला थोड्या हे नंदी चांगले स्पीड लावतील. दादा काय नाव ठेवलं आता? याचं नाव रंगा ठेवलं आहे. रंग असं का? तो आमची सगळ्याची संकल्पना होती जरा एक त्याचं नाव रंगा ठेवायचा, कारण की जरा रंगा नाव कसा थोडा चांगला आहे, त्याच्यामुळे याचं नाव रंगा ठेवलं आहे. आणि 100% आमच्या आयुष्यात हा रंग आणेल आम्हाला माहिती आहे. गुलालाचा रंग हा देईल म्हणून याचं नाव रंगा ठेवलं आहे. आणि देवगुणी बैल आहे, चांगला नंदी आहे. याची खासियत अशी आहे का हा दावणीवरून सुटला ना का एवढा स्पीडला निघतो गोंडावरती करून, लय राग आणि लय हे. आता याला पप्पू शेट थोड्या दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाठवणार आहे. तिकडे जरा आपले सगळे मित्रमंडळ आहेत तिकडे सांभाळायला, पण 100% हा नंदी आमचं चांगला काम करेल. आपण बघतो की दावणीचा वस्तात तेजा कसं काय नियोजन चालू आहे आता? तेजाचा काय नाही, आता बोनिवलीचा अड्डा आहे हां उद्या. तेजाला आणि याला पळवायचा आमचा चालला आहे. हां. बघू आता कसं काय, आम्ही पण रात्रीच आलो आहे, बघू नियोजन कसं काय होतं आहे, पण पळूया आपण. म्हणजे आता जर बुंगा थोडे दिवस आराम करायला नंतरच बिनजोड निघणार का? हो, बिनजोडला आता बघू, जरा तब्येत वगैरे व्यवस्थित झाली तर 100% काढू. हां नाही तर मग थोडा विश्रांती देऊन 8-10 दिवसामध्ये काढू त्याला. ठीक आहे. इतके वेळबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.